श्री स्वामी समर्थ. आजपासून पूर्ण महिनाभर जर श्रद्धेने आपण पुढीलप्रमाणे उपासना केली तर नक्कीच आपले भाग्य बदलणार आहे आणि आपल्यावर स्वामी महाराजांच्या कृपेचा वर्षाव होईल. तसेच सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील. याचं कारण काय आहे तर दिनांक 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ देवांचा प्रकट दिन आलेला आहे. अर्थातच हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस म्हणून ओळखला जातो. प्रत्येक स्वामी भक्त खूप जास्त आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतो. त्यामुळे आजपासून बरोबर महिना संपन्न होईपर्यंत म्हणजेच 20 तारखेपर्यंत स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपण संकल्प करून स्वामी महाराजांची पुढीलप्रमाणे उपासना करायची आहे. उपासना काय करायची आहे? रोज सकाळी आणि संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ भक्तीने श्रद्धेने जप करायचा आहे. तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील रोज एक अध्याय वाचन करायचा आहे. 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण परत तो ग्रंथ वाचन करायला आरंभ करू शकता. तसेच तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामींचं अधिक प्रमाणामध्ये नाम घ्यायचं आहे. शक्य होईल तसं स्वामींच्या मंदिरात जायचं आहे. तिथे थोडा वेळ बसून स्वामींचा जप करायचा आहे. पूर्ण महिनाभर जर आपण निस्वार्थ भावनेने स्वामींची जर ही सेवा केली तर नक्कीच आपले भाग्य बदलेल. स्वामी आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवतील. श्री स्वामी समर्थ.